एक महत्त्वाची बातमी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बैठकीत व्यस्त आहेत. शेतकरी मात्र वाऱ्यावर आहेत. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कोकाटेंचा पाहणी दौरा उशिरा होतोय. राष्ट्रवादीच्या बैठकीमुळे कोकाटेंकडून संध्याकाळी उशिरा पाहणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीला उशीर झालेला आहे. 2 दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होतोय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नुकसान भरपाई नुकसान भरपाई देऊ आपण. चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. चंदन, काय सविस्तर माहिती? आपल्याला माहिती आहे की एकीकडे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळीचं संकट ओढवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत खरं तर तातडीनं या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याऐवजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज दिवसभर राष्ट्रवादीच्या बैठकांसोबत इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी नाराजी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे. संध्याकाळी उशिरा आता कोकाटे जे आहेत ते या ठिकाणी मारसांगवी परिसरातल्या एका बांधावर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेले आहेत. मात्र दिवसभर कोकाटे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली, राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली आणि त्यामुळे नुकसानग्रस्त भागांमधले जे शेतकरी आहेत ते दिवसभर वेटिंगवर राहिले आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं बघायला मिळतंय. माणिकराव कोकाटे आता मारसांगवी या परिसरात येऊन त्या ठिकाणी झालेल्या द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी करतायत आणि त्या ठिकाणी देखील त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. निश्चित. धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.